आपला आवाज चेंज होतो. बालपणामध्ये आपला आवाज वेगळा असतो, तरुण वयामध्ये आवाज वेगळा असतो, प्रौढ वयामध्ये वेगळा असतो, म्हातारपणामध्ये आवाज वेगळा होतो. मग ते बघतोय, अरे हे तर पोरगं आहे, वाकून काय बोलायला आहे माईकमध्ये, असं तोंड हालायला, पण बाहेर तर मुलीचा आवाज कसा काय यायला आहे. मग ते कन्फ्यूज. मग काय जणांना काय वाटतं की आजकाल ते टेक्नॉलॉजी एवढी झालेली आहे, AI आलेला आहे, हे आलेलं आहे, अमुक तमुक. पण माझ्या इथंच AI आहे ना, मला कुणाच्या AI ची काय गरज आहे, माझं नॅचरल AI आहे. रेल्वेमध्ये प्रायव्हेट सेक्टरमधून माझं मुख्य काम होतं की हे जे रेल्वे गाडी चालवतात, लोको पायलट आणि ALP त्याला म्हणतात, लोको पायलट आणि सहाय्यक लोको पायलट आणि गार्ड, हे तिघंजणं रेल्वेला चालवत असतात. तर त्या लोकांची ड्युटी लावणं आणि त्या लोकांनी चालू ड्युटीवरती दारू, अल्कोहोल पिलेली आहे का नाही ते चेक करणं, हे माझं काम होतं. CMS BET ऑपरेटर त्याला असं म्हणतात. आणि ते काम करत असताना की कोरोना काळामध्येच मी ह्या गोष्टीच्या एकदम जवळ आलो की मला समजलं की माझ्यामध्ये हे आवाज आहे. झाली गोष्ट अशी की 2 वर्षासाठी देश बंद होता आणि रेल्वेज पण बंद होत्या. आणि रेल्वे स्टेशनला जी मुख्य आपण जे लेडीजचा आवाज ऐकतात ते प्रवाशांनो लक्ष द्या म्हणतात तो आवाज, तर तो एक कॉम्प्युटरमध्ये आवाज असतो, सिस्टममध्ये. तर त्यांनी 2 वर्ष पॅसेंजरच नाही आहेत, तर ज्या ज्या गोष्टी पॅसेंजर्सला लागणार होत्या इलेक्ट्रॉनिक, त्या गोष्टींची बिजलीची खपत होण्यासाठी, करंट वाचवण्यासाठी त्यांनी ते हेडक्वार्टरहून बंद केलं होतं 2 वर्ष. आणि त्याच्यामध्ये ते कॉम्प्युटर पण होतं. मग आता अचानक गाड्या सुरू झाल्या, मग ते सिस्टम 2 वर्ष बंद होतं, तर ते अचानक चालू केल्यानंतर ते नीट चालत नव्हतं. तर स्टेशन मास्टर काय म्हणायचे आम्हाला की त्या कॉम्प्युटरमध्ये तुम्ही वाजवू नका, साईडला एक माईक असतं, जसं की बसस्टँडला असतं बघा, तर ते माईकमध्ये बोलून टाका. मग आता मी पुरुष आहे, माझा आवाज पुरुषलिंगी आहे, तर मी असं बोलत होतो तिथे, प्रवाशांचं लक्ष असू द्या, कलबुर्गी येथून छत्रपती शाहू महाराज टर्मिनस जाणारी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर येत आहे. यात्रीगण कृपया ध्यान दीजिए, मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस से कोयम्बतूर तक जाने वाली एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 3 पर आ रही है. तर मग मला असा काय प्रश्न आला की मी म्हणायचो की कोण आहे बरं ती लेडीज, का त्या मुलीचाच आवाज बरं रेल्वेमध्ये, बसस्टँडला कसं पुरुष बोलतात, तर तसं का नाही. तर मग मी असा थोडा विचार केला माझ्यावर आणि एक एक्सपेरिमेंट करावं किंवा एक प्रयोग करावा म्हणून माझ्या गळ्यावर मी थोडंसं असं थोडं हे केलं. आणि कृपया लक्ष द्या, लोकमान्य टिळक टर्मिनस वरून कोयम्बतूर जाणारी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 2 वर उभी आहे. यात्रीगण कृपया ध्यान दे, लोकमान्य तिलक टर्मिनस से कोयम्बतूर जाने वाली एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 4 पर आ चुकी है. तर ते मलाच आश्चर्य झालं की मी म्हणलं हे काय की मी पुरुष आणि असा आवाज कसा काय मला आला. मग इथून माझी ही जर्नी सुरू झाली, ते पण रेल्वेमधून. ते तुम्ही ठरवलं होतं का, म्हणजे आपण बायांचा स्त्रीचा आवाज काढूया हे ठरवलं होतं का तुम्ही त्यावेळेस? ठरवलं नव्हतं, मी एक विचार केला की म्हणलं सारखंच पुरुषाच्या आवाजामध्ये बोलावं लागतंय. तो मुलीचा आवाज किती चांगला होता कोरोनाच्या आधी, आता स्टेशन सारखं वाटत नाहीये, ते फील येत नाहीये. जोपर्यंत आपण स्टेशनला आला तर आपल्याला ते फील येतो ना की ते अलाउन्स किती मधुर ते बोलतात. की त्याच्या आधी रेल्वे स्टेशनला लेडीजचा आवाज असायचा ना? हां, पहिल्यापासून. आता ते मला माहीत नाही, मी जर गुगलवर सर्च केलं किंवा मी व्हायरल झाल्यानंतर जेवढ्या कर्मचाऱ्यांसमोर गेलो तर त्याच्यामध्ये 2-3 नावं अशी आहेत की मुंबईच्या ज्या आहेत, सुषमा हुंदेओळकर नाव आहे त्यांचा व्हिडिओ आहे यूट्यूबला. आणि दुसरं एक प्रचलित नाव आहे सरला चौधरी. आणि नाना प्रकारच्या इतर पण लेडीज आहेत. तुमचा आवाज मग सेम त्यांच्यासारखाच आवाज आहे ना तुमचा? म्हणजे आता त्यांच्यासारखा म्हणजे त्या स्त्रिया आहेत पण त्यांना निसर्गाने जन्म दिला म्हणून ती स्त्री आहे, पण मला आवाजामधून जन्म आहे असं. मग ते आवाज स्त्रीचा म्हटल्यानंतर स्त्रीसारखंच असणार ना. मग तुम्हाला ह्याच्या रेल्वेच्या आधी तुम्हाला रेल्वेमध्ये पहिल्यांदा आवाज काढला ना तुम्ही, त्याच्या आधी कधी तुम्हाला माहित होतं का किंवा जाणलं होतं का तुम्हाला बाबा तुम्ही आवाज स्त्रीचा पण आवाज काढू शकता असं? नाही, कारण की माझा जन्म पुरुष लिंगामध्ये झाला ना, म्हणून माझ्यामध्ये सगळ्या गोष्टी पुरुषाच्याच असणार. आणि आवाज पण मला जन्मजात पुरुष लिंगीचाच मिळाला आणि 10वी पर्यंत पण त्याच आवाजात वाढलो. पण 10वी नंतर जसं आपलं 18 वय हे होतं, आपला आवाज चेंज होतो. बालपणामध्ये आपला आवाज वेगळा असतो, तरुण वयामध्ये आवाज वेगळा असतो, प्रौढ वयामध्ये वेगळा असतो, म्हातारपणामध्ये आवाज वेगळा होतो. मग तसंच मी कॉलेजमध्ये असं करत राहताना नॉर्मलच बोलायचं. तेव्हा तर हे मला माहीत बी नव्हतं की माझ्यामध्ये एक्स्ट्रा क्वालिटी काय आहे. मला एवढं माहीत होतं की कॉलेजमध्ये शाळेमध्ये गॅदरिंग असते बघा, कल्चरल प्रोग्राम, तर मी शिक्षणात तेवढा चांगला नव्हतो जेवढा मी
स्पोर्ट्समध्ये आणि म्हणजे ह्याला आपण एक्स्ट्रा कोक्युलर ॲक्टिव्हिटी म्हणतात, शिक्षण सोडून दुसरं काहीतरी कलाक्षेत्र. आणि त्याच्यामध्ये पण मी नृत्य किंवा हावभाव, जे शारीरिक हावभाव असतात ते कॅप्चर करण्यामध्ये मी उत्तम होतो. त्यावेळेस तुम्ही काय काय केलं होतं? कॉलेजमध्ये असताना तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारच्या गोष्टी केल्या होत्या, म्हणजे अशा जे आता तुम्ही सांगितलं? आता मला तितकं तर काही आठवत नाहीये, पण मी 10वीला असताना एक प्रसंग आहे, मी 8वीला असेल किंवा 9वीला असेल बहुतेक, तर आम्हाला एक गाणं होतं. तर त्या गाण्यामध्ये एक कडवं असं होतं की तिथे तेलुगू किंवा साऊथ इंडियन टोन होता त्या गाण्याला, तर तिथं भरतनाट्यम करायचं होतं. तर मग आता मी महाराष्ट्राचा आणि माझ्यासोबत जेवढे पण, माझी शाळा पण महाराष्ट्रातच होती, परळी वैजनाथमध्ये भेल सेकंडरी स्कूल. तर मग आता मी तर महाराष्ट्रीयन मुलगा, ते पण महाराष्ट्राचे, त्यांना काय माहिती की ते साऊथचं कसं असतं, मुद्रा कशी घ्यायची किंवा जे हावभाव पण करतात ते. पण मला ते माहीत होतं कारण की मी टी व्हीमध्ये बघितलेलं आहे भरतनाट्यम, श्रीदेवी म्हणा, वैजंतीमाला म्हणा, मला हे असं आवडत होतं. तर मी ते हावभाव मला माहीत होते, ते मान अशी 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 हलवतात भरतनाट्यममध्ये, तर ते मी प्रॅक्टिस करून केलेलं आहे. तर त्या जेव्हा डान्स जे कोरिओग्राफर होता त्यांनी ती मला एक पोज सांगितली की ह्या गाण्यावर या मिनिटावर तुला हे करायचं आहे. तर मी ते एकदम फिक्स बसवलं, म्हणजे मला 5 मिनिटाचं गाणं डोक्यात एकदम फिट राहायचं की 1 मिनिटापासून 5 मिनिटापर्यंत मला कुठे काय काय करायचं आहे. पण तेच माझ्यासोबतचे जे विद्यार्थी होते किंवा सहाय्यक डान्सर, त्यांना हे नव्हतं कळत की कसं करायचं, काय करायचं. आणि ते अभ्यासात हुशार होते, पण मी ह्याच्यात हुशार होतो. मग अभ्यासात मी त्यांची मदत घ्यायचो की मला हे सांग, मला ते दे, मला ही मदत कर. आणि डान्स किंवा स्पोर्ट्समध्ये ते माझी मदत घ्यायचे की श्रावण आम्हाला हे दाखवणं, हे कसं करतात हे सगळं शिकवणं, हे हात माझा असा ठेवायचा का. तर मग निसर्गाने किंवा परमेश्वराने मला कला दिलेलीच होती, आणि ती कला आवाजामध्ये त्याचं आणखीन रूपांतर होईल की त्याचं आणखीन एक नेक्स्ट लेवल वाढेल हे मला माहिती नव्हतं. हे तुम्हाला कळल्यानंतर भाऊ तुमच्याकडे एक आवाजाची देणगी आहे तुम्हाला, तर त्यानंतर मग तुम्ही कशा किंवा कोणाकोणाचे आवाज काढायला लागले तुम्ही? हे बघा, पहिलं माझं रेल्वेतून सुरुवात झाली आणि मला ओळख मिळाली की महिला आवाज उद्घोषक दक्षिण मध्य रेल्वे असं. मग आता इथून पुढे जेव्हा माझं व्हिडिओ टी व्हीवरती आले किंवा सोशल मीडियावर आले, तर मग माझ्याकडे खूप सारे लोक आले. नोबिता, ये देखो मैंने तुम्हारे लिए आज नया गैजेट लाया है. डोरेमोन, सुना ना डोरेमोन, शिजुका भी मुझसे बात नहीं करी. डोरेमोन. शिनचैन, ये देखो मैम, आज मैं एक्शन कैमन को मिलने आया हूँ. शिनचैन, अपना होमवर्क जल्दी खत्म करो वरना मैं तुम्हें बहुत मारूंगी. आता या गोष्टीमध्ये काय झालं की त्या तर महिला आहेत, त्यांना नैसर्गिक जन्म मिळालेला आहे. नैसर्गिक जन्मामुळे त्यांचा आवाज महिलेचा आहे, आणि फिमेलचा जो आवाज असतो महिलेचा तो पातळ रेंजचा असतो, त्याची ॲम्प्लिट्यूड खूप पातळ असते, ह्याच्यामध्ये तो लो फ्रिक्वेन्सीचा आवाज असतो. तर त्याला आपण कसंही कुठेही मोडू शकतात त्या आवाजाला. पण जो असा बेसिक आवाज असतो की जसा अमिताभ बच्चनचा घ्या, अमरीश पुरींचा घ्या, ते मोठे आवाज असतात मुलांचे, तर त्यांना मोडता येत नाही. तर मग त्यांचं असं काहीतरी होतं. ते गोविंदा सरचा पिक्चर नाही का, आंटी 420, त्याच्यामध्ये कसं म्हणतात, हॅलो मैं आपकी इसकी बात कर रहे. हे काय वाटतं की कोणतरी नक्कल करायले किंवा एक मिळती जुळती गोष्ट. आणि मी स्पष्ट बोलते, म्हणजे गोष्ट स्पष्ट असणं आणि त्या गोष्टीच्या जवळपास कुठेतरी जाणं ह्याच्यामध्ये फरक आहे. माझ्या आवाजामध्ये ती महिलेची रेंज आहे की जी एक नैसर्गिक महिलेमध्ये असते. मी तुम्हाला सांगितलं की ते रेल्वेचा आवाज, तो रेल्वेचा आवाज कसा आहे आता बघा. हीच गाडी थांबतीये जेव्हा ब्रेक लागतं गाडीला.
आता भारत सरकारने प्रायव्हेटायझेशन आणलेलं आहे आणि ते खूप प्रमाणात झालं आहे. तर त्याच्यामधला रेल्वे एक सिस्टम आहे की त्याच्यामध्ये आता खूप कमी पोस्ट बोटावर मोजण्या इतक्या गव्हर्मेंट राहिल्यात, सगळं प्रायव्हेटला गेले कंपन्यांना. त्यामध्ये ही जी अनाऊन्सिंगची पोस्ट आहे ती पण तिथंच गेलेली आहे. पण माझ्या कलेमुळं आणि मी जे प्रसिद्ध झालो तर त्यामुळे रेल्वेमध्ये मी असं सेमी गव्हर्मेंट म्हणावं आणि माझ्या कलेमुळे मला जे गव्हर्मेंट एम्प्लॉईजला जे एक सोय मिळते किंवा त्यांना जे कन्सेशन मिळतं ते माझ्या ह्या कलेमुळे मला मिळून जातं, बट नॉट ॲज अ लिगली सर्टिफाईड कागदपत्री तोंडी. असं मला हे म्हणायचं की जसं की तुम्ही रेल्वेमध्ये आवाजामुळे मला वाटतं आधीच करत होतं ना रेल्वेमध्ये नोकरी करत होतो पण प्रायव्हेटमधून. हां बरोबर आहे. त्यामध्ये तुम्ही एकाचा एक्स्ट्रा बेनिफिट झाला तुमच्या आवाजाचा, ते काहीतरी त्याचा मग तुम्हाला फायनान्शियली काय उपयोग झाला का हो रेल्वेमध्ये? हो, तो कसा झाला ते पण सांगतो तुम्हाला की माझी आधी म्हणजे मी 2 पोस्टला रेल्वेत काम केलेलं आहे. माझी जे मुख्य मी आलो ना सुरुवातीला 2019मध्ये जॉईनिंग झालो मी, ते होतं CMS BT ऑपरेटर. तिथं ड्रायव्हर गार्ड यांचं बुकिंग लागतं बरोबर, आणि ते डिपार्टमेंट रेल्वेसाठी काम करतं. रेल्वेत बी 2 डिपार्टमेंट असतात की एक डिपार्टमेंट प्रवाशांसाठी आणि एक डिपार्टमेंट रेल्वेच्या लोकांसाठी. तर मी रेल्वेच्या लोकांसाठी काम करत होतो. ते करत असताना कोरोना काळामध्ये हे सगळं बाहेर आल्यानंतर मग माझी पोस्टिंग दुसऱ्या ह्याच्यामध्ये झाली की कमर्शियल डिपार्टमेंटमध्ये झाली. कमर्शियल डिपार्टमेंटमध्ये एन्क्वायरीमध्ये झाली आणि एन्क्वायरी नंतर मग ते अनाउन्सिंगमध्ये आली. मग त्याचा फायदा कसा होता की मला रेल्वेची पगार पण होती त्या प्रायव्हेट सेक्टरची, आणि नंतर जेव्हा मग माझा हे आवाज प्रसिद्ध झाला तर काही स्थानकावरती ते आवाज टेक्निकली रेकॉर्ड केलेला गेला. परभणी म्हणा, पूर्णा, नांदेड, छत्रपती संभाजीनगर जे की पहिलं औरंगाबाद होतं. मग त्यानंतर आपण जसं की आता इकडे कुरुडवाडीला, तर कुरुडवाडीला पण, पुण्याला पण मी भेटलेलो आहे. तिथे एक मॅडम आहेत, तर 6 नंबरचे प्लॅटफॉर्म आहे, तिथे एक ऑफिस आहे CRMS रूम म्हणून, तर तिथे पण माझं झालेलं आहे. आणि CST छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईचं, इथे पण मी 13 नंबरचं प्लॅटफॉर्म आहे, तिथं पण एक ऑफिस आहे CRMS रूममध्ये. तिथं सुषमा हुंदेडकर नावाचे एक लेडीज आहेत की ज्यांचा तो आवाज मुंबईच्या काही रेल्वे स्थानकावरती आहे, दादरवर ऐकलेला आहे मी, कल्याणवर ऐकलेला आहे. तर त्या जेव्हा मी मॅडमला त्या भेटलो आणि त्यांनी जेव्हा माझा आवाज ऐकला तर त्या म्हटल्या की मी तर गव्हर्मेंट काम करते रेल्वेमध्ये आणि मी गव्हर्मेंट एम्प्लॉय आहे आणि माझाच आवाज आहे ते मुंबईमध्ये, पण एक तू पुरुष असून हे कौतुकास्पद आहे आणि तुझ्यावरती रेल्वे प्रशासनाने विचार केला पाहिजे की तुला रेल्वेमध्ये हे स्पोर्ट्स कोटा असतो, कल्चरल कोटा असतो, इतके लोक त्यातून फॉर्म भरतात आणि ते सिलेक्ट होतात किंवा नोकरी मिळते. आणि एक असं प्रोव्हिजन आहे लॉमध्ये की DRMच्या हातामध्ये असतं. DRM म्हणजे डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर. तर त्यांच्या एका सहीवरती किंवा त्यांच्या एका ग्रीन सिग्नलवरती मी रेल्वेमध्ये डिरेक्टली येऊ शकतो. मग प्रोग्राम वगैरे तुम्हाला मिळतात का? खाजगी प्रोग्राम वगैरे काय तुम्ही जाता? भरपूर. काय काय असतात? आता त्याच्यामध्ये कसं आहे की लग्न कार्य, मग त्याच्यामध्ये घराची वास्तुशांतीला पण बोलवतात. म्हणजे त्याच्यामध्ये माझं मुख्य काम काय असतं की ऑर्केस्ट्रा, आणि ते पण मी दोन्ही आवाजात गीत गायन करतो, फिमेल प्लस मेल, स्त्री आणि पुरुष आवाज. आणि त्यासोबत मग अँकरिंग पण करतो, निवेदन करणं. आणि त्यासोबत मग मिमिक्री की तुमच्या कार्यक्रमाला लता मंगेशकर आलेले आहेत, मग तुमच्या कार्यक्रमाला मोदीजी आलेले आहेत, तुमच्या कार्यक्रमात ते डोरेमॉन कार्टून्स आलेले आहेत, हे असं तसं रेल्वेचा आवाज, एक असं एक आवाज काढून एक मनोरंजन. त्याच्यानंतर तारक मेहता का उलटा चष्मामधली दयाबेन, हे तर तुमच्या जे पण हे व्हिडिओ बघत असतील लेडीज असतील त्यांना तर हे माहीतच असेल, गरबा खेळते. तर तिचा आवाज कसा आहे चला आता आपण ऐकूया. तो सुनिए ना टप्पू के पोपा, मैं हूँ दयाबेन और आज मैं इनके चैनल पे आई हूँ तो मुझे बहुत अच्छा लग रहा है. जम के गरबा खेलने वाले टप्पू के पोपा, मजा आएगा, आते हो, जय जिनेंद्र. मग आता ह्याच्यामध्ये काय झालं की मी तुम्हाला आधी सांगितलं की मी गव्हर्मेंट एम्प्लॉय नाही आहे, प्रायव्हेटचा आहे. मग आता मला काही बंधन आहेत, लिमिटेशन्स आहेत बरोबर. तर काही ऑफिसर्स होते, नाव घेत नाही मी, रेल्वेचे, आणि काही कर्मचारी होते. तर ते मला प्रेशराईज करायचे. ते म्हणायचे की तुला कोणी सांगितलं हे करायला, आम्ही फक्त काय सांगतायत अलाउन्स कर, ते पण तुझं काम नाही, पण तू चांगला बोलतोस म्हणून. पण आता बस झालं, थोड्या वेळ बनायचं मुलींच्या आवाजामध्ये, पुरुषामध्येच बोल. मग मी म्हणायचं का सर असं नाही, आम्हाला जमत नाही म्हणायचे ते. की म्हणजे एक प्रकारचं म्हणजे मला असं वाटायचं की ते जळत आहेत का की माझ्यावर, की ते खुम्मस किंवा ते खुन्नस जे असते दिसत काय करू नको म्हणायचे ते, की हे असं आवाज स्त्रीचा लेडीजचा काढू नको. तर मी म्हणायचं का, प्रवाशांची म्हणजे नाही, तू तुझं काम कर फक्त. आणि कसं आहे,
आम्ही जेवढं सांगतोय तेवढंच बोल, तुम्ही तुझा बॉस आहे ना, मी तुझा वरिष्ठ आहे ना, मग मी जे सांगतोय तेच ऐकायचं. मग मी पण आपल्या नोकरीकडे बघून किंवा चला ही गेली तर कशाला असं म्हणजे रेल्वेच्या त्या अनाउन्समेंटच्या ह्याच्यामुळे तुम्हाला लेडीजचा आवाज काढू नको म्हणत होती कधी? काही असे होते, नाव घेत नाही मी, पण काही होते म्हणजे असा आलेला आहे मला अनुभव की कुठेही गेलं तर मला प्रेशराईज करायचे की तू गव्हर्नमेंट नाही आहेस, तू सिस्टममध्ये नाही आहेस, मग तुला कोणी परमिशन दिली, तुला कोण म्हणलं की हे कर म्हणून, आहे का तुझ्याकडे कुठली अथॉरिटी, लेटर आहे का कुठलं लिहिलेलं, मग ही तुझी कला आहे तर मग ही कला बाहेर दाखव, तू कुठे शाळेत दाखव, हे दाखव, हां 2 म्हण ना कुठलं जरी पर कंटिन्यू लेडीजमध्ये म्हणू नका. कारण तसं का म्हणत होते, मी जेव्हा अलाउन्स करायचो, आता पब्लिक आहे ती येणार जाणार ते बघायचे, मला मी काचातून दिसायचो त्यांना की मध्ये मुलगा बाहेर मुलीचा आवाज, मग लोक गोळा व्हायचे, जमा व्हायचे, अरे ही काय आहे, मग अनव्यर्थ गर्दा जमा व्हायचा. मग ते कसं की कुणाला असं देखवत नाही ना की इतका लोकांमध्ये उठायला आहे आणि हा आमच्या समोर आलेला, ह्याचं पद काय होतं, आता कुठल्या कुठं चालला, वरी चांगले अधिकारी बोलवत आहेत, तर एक प्रेशराईज करायचे. मी तेव्हा भेद गेलो, जेव्हा मला माहीत नव्हतं तोपर्यंत मी भिलो, पण ज्यानंतर मला गोष्टी कळायला लागल्या की कुणाला भिलं पाहिजे, कुणाला नाही, कोणाची काय लेवल आहे, त्यानुसार मग मी शिकत गेलो, हिंमत येत राहिली आणि आता मी स्वतः एवढा सशक्त आहे की मी कोणाच्या भैकाव्यात येत नाही. कुणी मला काय समजून सांगितलं तर मी त्यांच्या म्हणतात ना ऐकावे जणाचे करावे म्हणाचे. की आपण रेल्वे स्टेशनमध्ये येतात बरोबर, एंट्री गेट आणि एक्झिट गेट असतो, तर तिकीट कुठं असतं, एंट्री गेट आणि एक्झिट गेटलाच असतं ना, की प्रवेश आत येणे. मग त्या तिकीट काउंटरच्या बाजूलाच आमची खिडकी असते एन्क्वायरी म्हणून, आणि तिथं पूछताछ विभाग असतं आणि तिथंच माईक असतं, तिथंच कॉम्प्युटर असतं, तिथूनच सगळं आवाज जातो का? हां, साईडला फोन असतो, मग ते फोन लाईनचा असतो, त्याच्यावर स्टेशन मास्टरचा फोन येतो, आम्ही फोन उचलतात, हॅलो सर, बोलिये ना सर, ते म्हणतात मुंबई जाणारी अमुक तमुक गाडी, या गाडीचं रवाना लगा दो 3 नंबर से अमुक अमुक प्लॅटफॉर्महून. मग आम्ही काय करतात, त्या कॉम्प्युटरवर जातात, स्टेशनचा कोड, पासवर्ड, लँग्वेज मराठी, हिंदी, इंग्लिश जर महाराष्ट्र असेल तर, ट्रेन नंबर महत्त्वाचा असतो, ट्रेन नंबर टाकलं की ऑटोमॅटिक नाव येतं सिस्टममध्ये, कुठून येली कुठं चालली, फक्त निघाली उभी आहे का आहे सिलेक्ट करायचं, प्लॅटफॉर्म नंबर आणि ते कितीदा रिपीट वाजवायचे, 3दा का 6दा, प्ले किती आवाज. प्रवाशांनो कृपया लक्ष द्या, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जाणारी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 3 येथून सुटण्यासाठी तयार आहे. हे असं चालतं. पण लाईट गेली, वायर कट झालं किंवा ते सिस्टम चालत नाही, हँग झालं, तर साईडला माईक असतं, मग त्या माईकमध्ये बोलावं लागतं आम्हाला तोंडी. आता सगळ्याकडे मोबाईल आहे आजकाल, सगळं झालेलं आहे, पण आणखीन आपल्या भारतात लोकसंख्या अशी आहे की शिकलेले सवरलेले लोक नाही आहेत, गरीब लोक सर्वसामान्य, ते ऐकतात ना, घाबरून जातं माणूस. कारण रेल्वे कशी असते, एकच असते लांब की ती जाणार, त्यात भरपूर लोक बसतात. बस कशी असते, 50 ते 60 लोक बसतात आणि अर्ध्या तासाला बस असते, 1 तासाला. रेल्वे तशी नसते ना. आता जसं की माझ्या परळीला हे कुरुडवाडीहून एकच गाडी आहे सकाळी 6ची, त्याच्यानंतर रात्री 10लाच आहे. हे असं अनाउन्समेंट करत असताना रेल्वेमध्ये लोक तुम्हाला बघायचे का, तिथं यायचे का तुमच्याकडे? हां, आता तिकीट काढायला आले म्हणजे नंतर तिथं काचाची खिडकी असायची, ते मला आता तिकीट काढताना कोणाची गेली नजर, मग ते बघतोय, अरे हे तर पोरगं आहे, वाकून काय बोलायला आहे माईकमध्ये, त्याचं तोंड हालायला, पण बाहेर तर मुलीचा आवाज कसा काय यायला आहे. मग ते कन्फ्यूज. मग काय जणांना काय वाटतं की आजकाल ते टेक्नॉलॉजी एवढी झालेली आहे, ए आलेला आहे, हे आलेलं आहे, अमुक तमुक, पण माझ्या इथंच AI आहे ना, मला कुणाच्या यायची काय गरज आहे, माझं नॅचरल AI आहे. तर ते लोकांची जिज्ञासा, की त्यांना काय वाटतं ह्यानं माईकमध्ये काय अशी चिप बसवली की ह्याचाच आवाज ते माईक कन्वर्ट करायला काय की मुलींच्या आवाजामध्ये. मग जसं की आता जसं की तुम्ही मला आज ह्या मुलाखतीत घेतलं, मग तुम्ही आज सगळं फोडून सांगितलं, मग तसं काही लोक येतात मला बघतात की विदाऊट माईक बोला बरं, मग मी बोलले तुम्हाला, आता आवाज बघा बरं कसा आहे. मग ते लोकांना आश्चर्यच वाटायचं की असं कसं, की मुलगा असून मुलीचा आवाज असं कसं रे. मग ते व्हिडिओ काढायचे लोक, टाकायचे सोशल मीडियाला, मग ते एकाकडून 10 जणांना जाणार, 10पासून 10,000ला, 10,000पासून 1 लाख, 1 लाखापासून 10 लाख, 10 लाखापासून 1 करोड, असं वाढत वाढत ते प्रसार वाढतच गेला.